लोकांना जॉब लागला, थोडे 5-10 लाख रुपये सेव्हिंग्जमध्ये जमा झाले, लगेच 1 करोडचा फ्लॅट घेऊन टाकतात. ओके, समजा कार लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, फोन लोन हा समजा माउस ट्रॅप आहे, तर हाऊसिंग लोन, होम लोन हा खूप मोठा वेळ ट्रॅप आहे. लोकांना कळतच नाही. हे लोक व्हेकल लोन, पर्सनल लोन हा फक्त 1 किंवा 2 वर्षासाठी ते लोन देतात. होम लोनसाठी तुम्ही 25 इयर्सचं लोन घेताय. 25 इयर्स इज अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ युअर लाईफ. इफ समजा 75 वर्षाचं आपलं आयुष्य असेल तर 1/3 ऑफ युअर लाईफ यू आर स्पेंडिंग ऑन होम लोन. ते फेडसाठी तुम्ही घालवत चाललेत. जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा घर घेता म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, तुम्ही तुमच्या नावाने डॉक्युमेंट्स होतात. ओके, तुमच्या नावाने डॉक्युमेंट झाले आहेत. घर आहे कोणासाठी? बँकेसाठी, HDFC साठी, SBI कडे. ओके, तुम्ही रेंट इनडायरेक्टली ओनरला न देता बँकेला देता. करेक्ट. 3 महिने 4 महिने तुम्ही EMI देऊ नका. दे विल किक यू आउट ऑफ युअर हाऊस. ते तुमचं घर निलाम करेल. सो रेंट घर घेण्यापेक्षा इट इज 3 to 4 times एक्सपेन्सिव्ह टू बाय होम लोन. सो घर घ्यायचं नाही असं नाही आहे, पण घर कधी घ्यायचं आहे हे वेल्थ माइंडसेट किंवा ते माइंडसेट किंवा तो प्लॅनिंग हे केल्याशिवाय घर घेणं इज अ ब्लंडर.